नमस्कार मित्रांनो, आपल्या घरातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो। आपण अनेकदा मोठे वास्तुदोष शोधत बसतो, पण काही सध्या सवयी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढवत असतात। आज आपण अशा एक महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत। बाथरूममधील बादली रिकामी ठेवू नका। होय मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे हे अशुभ मानलं जातं। यामुळे घरात आर्थिक अडचणी, मानसिक ताण, नकारात्मक ऊर्जा आणि सतत खर्च वाढण्याची शक्यता वाढते असं मानलं जातं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रिकामी बादली का ठेवू नये, कोणत्या रंगाची बादली शुभ असते, बादली कुठे ठेवावी, कोणत्या चुका टाळावेत आणि धनवृद्धीसाठी कोणता उपाय करावे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रिकामी बादली अशुभ का मानली जाते? वास्तुशास्त्रात पाणी म्हणजे समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मानली जाते। घरात जिथे पाण्याचा योग प्रभाव असतो तिथे सुख समाधान वाढते असं मानलं जातं। पण जेव्हा बाथरूममध्ये बादली पूर्णपणे रिकामी ठेवली जाते तेव्हा ती रिक्त आणि अभाव याचं प्रतीक मानलं जातं। याचा परिणाम असा होतो की पैसा टिकत नाही, अचानक खर्च वाढता, घरात चिडचिड वाढते, मानसिक अस्थिरता जाणवते, कामात अडथळे येऊ लागता, अनेक लोक मेहनत खूप करता पण घरात पैसा टिकत नाही। वास्तुनुसार अशा छोट्या चुका देखील कारणीभूत असू शकतात। बाथरूममध्ये बादली कशी ठेवावी? वास्तुनुसार बादलीमध्ये थोडं पाणी तरी असणं शुभ मानलं जातं। बादली पूर्ण रिकामी ठेवू नये। जर शक्य असेल तर अर्धी बादली पाणी भरून ठेवा किंवा कमीत कमी तळाशी थोडं पाणी ठेवा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असं मानलं जातं। विशेष रात्री झोपण्यापूर्वी रिकामी बादली ठेवू नका, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असते असं वास्तुशास्त्र सांगतं। कोणत्या रंगाची बादली शुभ असते? आता अनेक लोकांना हा प्रश्न विचारता, बाथरूममध्ये कोणत्या रंगाची बादली ठेवावी? वास्तुनुसार रंगांशी ऊर्जावर परिणाम होत असतो। शुभ रंग निळा, पांढरा, हलका हिरवा, आकाशी रंग हे रंग शांतता आणि सकारात्मकता दर्शवतात। अशुभ रंग काळा, गडद लाल, पूर्ण गडद रंग हे रंग नकारात्मक ऊर्जा वाढवतात असे मानले जातात। जर तुमच्या बाथरूममध्ये काळी बादली असेल तर शक्य असल्यास ती बदलून हलक्या रंगाची बादली वापरा। तुटलेली बादली ठेवणं किती धोकादायक? अनेक घरांमध्ये तुटलेली किंवा क्रॅक आलेल्या बादलीला वापरत जाता। वास्तुनुसार हे अत्यंत अशुभ मानलं जातं। तुटलेली वस्तू म्हणजे तुटलेली ऊर्जा। यामुळे पैशाची नुकसान, सतत आजारपण, मानसिक ताण, घरातील वाद वाढू शकता असं मानलं जातं। जर बादलीला भेग असेल किंवा तिचं हँडल तुटलेला असेल तर ती लगेच बदलणं योग्य मानलं जातं। बादली कोणत्या दिशेला ठेवावी? वास्तुशास्त्रानुसार दिशांनाही खूप महत्त्व दिलं जातं। बाथरूममध्ये बादली ठेवण्यासाठी योग्य दिशा उत्तर, उत्तर पूर्व, पूर्व दिशा या दिशा पाण्याशी संबंधित मानल्या जातात। टाळायच्या दिशा दक्षिण पश्चिम, आग्नेय म्हणजे दक्षिण पूर्व या दिशांमध्ये पाण्याशी संबंधित वस्तू ठेवल्यास असंतुलन निर्माण होऊ शकतं। रिकामी बादली आणि आर्थिक समस्या। काही लोकांना सतत पैशाची अडचण असते, पैसा येतो पण लगेच खर्च होतो, घरात बचत होत नाही। वास्तुनुसार याचं एक कारण म्हणजे घरातील रिक्त ऊर्जा। रिकामी बादली ही त्या ऊर्जेला वाढवत असे मानलं जाते। म्हणून अनेक वास्तुतज्ञ सांगतात घरात कोणतेही पाण्याचं भांडं पूर्ण रिकामं ठेवू नका। विशेष रात्री, अमावास्या, ग्रहणाच्या दिवशी या काळात रिकामी बादली ठेवणं टाळावे। बाथरूम स्वच्छ ठेवणं का महत्त्वाचं? फक्त बादलीच नाही तर संपूर्ण बाथरूम स्वच्छ असणं देखील अत्यंत गरजेचं आहे, कारण बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा पटकन जमा होत असे मानलं जातं। जर बाथरूममध्ये दुर्गंधी असेल, घाण असेल, पाणी साचलेलं असेल, तुटलेली वस्तू असतील तर त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होतो। म्हणून दररोज साफसफाई करा, पाणी साचू देऊ नका, तुटलेली वस्तू काढून टाका आणि हलका सुगंध वापरा। यामुळे सकारात्मकता वाढते। रात्री कोणत्या चुका टाळावेत? रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी तपासा। बादली पूर्ण रिकामी नसावी, बाथरूमचा दरवाजा स्वच्छ असावा, नळातून पाणी गळत नसावे, तुटलेला मग ठेवू नका, ओले कपडे बाथरूममध्ये रात्रभर टाकू नका। वास्तुनुसार वाहणारं पाणी म्हणजे वाहणारा पैसा मानला जातो। म्हणून नळ गळत असेल तर ते त्वरित दुरुस्त करा। धनवृद्धीसाठी छोटा वास्तू उपाय।
जर घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील तर हा छोटा उपाय करा. रात्री बाथरूममधील बादलीमध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवा. त्यात 1 चिमूट खडा मीठ टाका. सकाळी ते पाणी बाहेर टाका आणि बादली स्वच्छ धुवा. असं आठवड्यातून एकदा केल्याने नकारात्मक कमी होते असं मानलं जातं. प्लॅस्टिक का स्टील बादली? वास्तूनुसार धातूच्या वास्तूमध्ये ऊर्जा टिकून राहते असं मानलं जातं. पण आजकाल बहुतेक घरांमध्ये प्लॅस्टिक बादल्या वापरल्या जातात. जर प्लॅस्टिक बादली वापरत असेल तर ती स्वच्छ ठेवा, फिकट रंगाची ठेवा, तुटलेली नसावी हे लक्षात ठेवा. मुलांच्या आरोग्यावर परिणाम. काही वास्तुतज्ञांचं मत आहे बाथरूममध्ये सतत नकारात्मक असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावरही होऊ शकतो. म्हणून घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि संतुलित ठेवणं आवश्यक आहे. या छोट्या सवयी बदलून पहा. आजपासून या सवयी लावा. रिकामी बादली ठेवू नका, तुटलेली बादली बदला, बाथरूम स्वच्छ ठेवा, नळ गळू देऊ नका, हलक्या रंगाचं वस्तू वापरा, दररोज साफसफाई करा. या छोट्या गोष्टी तुमच्या घरातील सकारात्मक वाढू शकता. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा नसून ऊर्जा संतुलनाशी संबंधित मानलं जातं. घरातील प्रत्येक वस्तू योग्य प्रकारे ठेवली तर वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक राहते. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणं ही छोटी गोष्ट वाटली तरी वास्तूनुसार तिचा परिणाम आर्थिक आणि मानसिक स्थिरतेवर होऊ शकतो असं मानलं जातं. म्हणून आजपासून ही सवय बदला आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच वास्तू आणि राशी भविष्य संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. धन्यवाद.